नमस्कार, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-TETसाठी अतिशय उपयुक्त बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील तार्किक प्रश्न बघणार आहोत आणि ते सुद्धा CTETच्या धर्तीवर. CTETच्या परीक्षेत ज्या स्वरूपात तार्किक प्रश्न विचारले जातात अगदी त्या स्वरूपाचे प्रश्न आपण बघणार आहोत आणि ते तुम्हाला येत्या TET व CTETसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. हार्वर्ड गार्डनर यांच्या बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार जे लोक स्वतःच्या भावना, प्रेरणा आणि क्षमता चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात त्यांच्याकडे कोणती बुद्धिमत्ता असते? तर बघा, त्यांच्याकडे कोणती बुद्धिमत्ता असते? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B. व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता असते. कारण बघा, हार्वर्ड गार्डनर यांच्या बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार स्वतःच्या भावना, प्रेरणा, विचार आणि क्षमता समजून घेण्याच्या आणि जीवनात स्वतःचे जीवन मार्गदर्शित करण्याच्या क्षमतेला व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता म्हणतात. तर दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याला आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता असे म्हणतात. त्यामुळे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B. प्रश्न क्रमांक 2. लेव वायगस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार स्कॅफोल्डिंग म्हणजेच पायरी आधार म्हणजे काय? तर बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C. मूल जेव्हा एखाद्या समस्येवर अडकते तेव्हा त्याला गरजेनुसार तात्पुरती मदत किंवा संकेत देणे आवश्यक असते. आणि लेव वायगस्की यांच्या सिद्धांतानुसार स्कॅफोल्डिंग म्हणजेच पायरी आधार म्हणजे मूल एखादी गोष्ट शिकत असताना किंवा समस्येत अडकलेले असताना प्रौढ व्यक्ती किंवा शिक्षकाद्वारे दिली जाणारी तात्पुरती मदत, संकेत किंवा मार्गदर्शन होय. मूल स्वावलंबी झाल्यावर ही मदत हळूहळू कमी केली जाते. प्रश्न क्रमांक 3. लॉरेन्स कोहलरबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार जेव्हा एखादे मूल समाज विस्कळीत होऊ नये म्हणून नियमांचे पालन केले पाहिजे असा विचार करते तेव्हा ते नैतिकतेच्या कोणत्या पातळीवर असते? बघा, विचार करणारा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B. पारंपरिक पातळीवर असते. लॉरेन्स कोहलरबर्ग याच्या नैतिक विकास सिद्धांताच्या पारंपरिक पातळी अंतर्गत सामाजिक व्यवस्था राखणे हा टप्पा येतो. यामध्ये मूल समाजाचे नियम आणि व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक मानत असते. प्रश्न क्रमांक 4. जीन पियाजे यांच्या मते मूल जेव्हा जुन्या माहितीमध्ये बदल करून नवीन माहिती समजावून घेते तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B. संयोजन किंवा समायोजन असे म्हणतात. जीन पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार जेव्हा एखादे मूल आपल्या जुन्या ज्ञानात किंवा मानसिक संरचनेत बदल करून नवीन माहिती समजावून घेते तेव्हा त्या प्रक्रियेला समायोजन म्हणतात. याउलट जुन्या ज्ञानात बदल न करता नवीन माहिती त्यात जोडण्याला आत्मसातकरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5. इयत्ता 3च्या वर्गातील एक विद्यार्थी गणिताचे प्रश्न सोडवताना सतत चुका करतो. एक शिक्षक म्हणून तुम्ही
खालीलपैकी कोणती कृती कराल? बघा, खालीलपैकी तुम्ही कोणती कृती कराल? विद्यार्थ्याला शिक्षा करून त्याला 5 वेळा तोच प्रश्न लिहायला सांगणार का? तर नाही. वर्गातील हुशार विद्यार्थ्याला त्याची वही तपासायला सांगणार का? नाही. पालकांना शाळेत बोलावून घरी अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगणार का? नाही. तर विद्यार्थ्याच्या चुकांमागील वैचारिक गोंधळ आणि विचार प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्याच्याशी चर्चा करणार. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हा अगदी बरोबर उत्तर आहे. बघा, एक आदर्श शिक्षक म्हणून विद्यार्थ्याच्या सतत होणाऱ्या चुकांसाठी त्याला शिक्षा करणे किंवा पालकांवर जबाबदारी ढकलणे अयोग्य आहे. त्याऐवजी विद्यार्थ्याला नेमकी कोणती संकल्पना समजली नाही किंवा त्याच्या मनात कोणता वैचारिक गोंधळ आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यानुसार उपचारात्मक अध्यापन करणे ही सर्वात सोपी पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 6. समावेशक शिक्षण अंतर्गत खालीलपैकी कोणत्या घटकाला प्राधान्य दिले पाहिजे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजा आणि भिन्नता लक्षात घेऊन लवचिक अध्यापन पद्धतीचा वापर करणे. समावेशक शिक्षण म्हणजे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना, सामान्य आणि विशेष गरजा असणारे सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षण देणे. त्यात विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भिन्नता स्वीकारून त्यांच्या गरजेनुसार लवचिक अध्यापन पद्धती वापरण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. प्रश्न क्रमांक 7. सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी शोधून त्यांच्यात सुधारणा करणे आणि शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी बनवणे हा मुख्य हेतू आहे. सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना केवळ गुणांच्या आधारावर पास नापास ठरवणे किंवा त्यांची तुलना करणे नसून त्यांच्या शिकण्याची अडथळे ओळखून त्यात वेळोवेळी सुधारणा करणे आणि शिक्षण प्रक्रिया सोपी व आनंददायी बनवणे हा आहे. प्रश्न क्रमांक 8. वर्गातील 6 वर्षाचा अमन खेळताना मातीचे गोळे बनवतो आणि म्हणतो, जर मी हा मातीचा गोळा लांब केला तर त्यात जास्त माती येईल. जीन पियाजे यांच्या मते अमनच्या विचारात खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा अभाव दिसून येतो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विलोमनीयता किंवा पूर्वस्थितीवर येण्याची क्षमता या क्षमतेचा अभाव दिसून येतो. मुलाला वाटते की आकार बदलल्याने मातीचे प्रमाण बदलते. याला पियाजे यांच्या भाषेत संवर्धनाचा अभाव किंवा अविलोमनीयता म्हणतात, जी पूर्वक्रियात्मक टप्प्यात आढळते. प्रश्न क्रमांक 9. एका 13 वर्षाच्या मुलीला वाटते की वर्गातील सर्व मुले फक्त तिच्या कपड्यांकडे किंवा बोलण्याकडेच लक्ष देत आहेत आणि तिचे निरीक्षण करत आहे. किशोरवयीन अवस्थेतील या मानसिकतेला मानसशास्त्रात काय म्हणतात? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. काल्पनिक प्रेक्षक. किशोरवयीन अवस्थेत मुलांना असे वाटते की जगभरातील लोक आपल्याकडेच पाहत आहेत. या मानसिकतेला डेव्हिड एल्काइन यांनी काल्पनिक प्रेक्षक असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 10. वर्गखोलीत विद्यार्थी केंद्रीय अध्यापन पद्धती राबवताना शिक्षकाची भूमिका कशी असावी? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. शिक्षकाने केवळ एक मार्गदर्शक किंवा सुलभक म्हणून काम करावे आणि विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्याच्या संधी द्याव्यात.
आधुनिक शिक्षणशास्त्रानुसार शिक्षक हा ज्ञान देणारा नसून ज्ञानरचनावादात मदत करणारा सुलभक असतो. प्रश्न क्रमांक 11. शिक्षक वर्गात लैंगिक रूढिवादिता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरू शकतात? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वर्गातील कामामध्ये मुलामुलींना समान संधी देणे. उदाहरणार्थ मुलींना वर्गप्रमुख बनवणे, मुलांना स्वच्छता करायला सांगणे. लैंगिक भेद कमी करण्यासाठी पारंपरिक भूमिका बदलणे गरजेचे असते. मुलामुलींना सहशिक्षणात समान आणि पारंपरिक जबाबदाऱ्या दिल्याने रूढिवादिता कमी होते. प्रश्न क्रमांक 12. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या प्रयत्नप्रमाद सिद्धांतानुसार जेव्हा एखादा विद्यार्थी नवीन घटक शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार असतो तेव्हा तो वेगाने शिकतो. हा थॉर्नडाईकचा कोणता नियम आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तयारीचा नियम. थॉर्नडाईक यांच्या मते शिकण्यासाठी मनाची आणि शरीराची असणारी पूर्वतयारी म्हणजेच तयारीचा नियम होय. प्रश्न क्रमांक 13. वर्गातील एक विद्यार्थी नेहमी नवीन कल्पना मांडतो आणि समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतो. तो खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या विचारसरणीचे प्रदर्शन करत आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अपसारी विचारसरणीचा तो उपयोग करत आहे. सृजनशील मुले एकाच समस्येवर अनेक प्रकारे विचार करतात. बदलत्या पॅटर्ननुसार थेट व्याख्या विचारण्याऐवजी अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या वर्तनावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि या पद्धतीलाच अपसारी विचार पद्धती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14. वायगोत्स्कीच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार शिक्षकाने वर्गात अध्यापन करताना खालीलपैकी कोणत्या घटकाला प्राधान्य दिले पाहिजे? तर बघा, पाठांतर आणि वारंवार सराव, बक्षीस आणि शिक्षकांचा वापर, शिक्षेचा वापर, सहकार्यामधील परस्पर संवाद आणि सहकार्य, केवळ पाठ्यपुस्तकावर आधारित अध्यापन. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सहकार्यामधील परस्पर संवाद आणि सहकार्य या घटकाला प्राधान्य दिले पाहिजे. वायगोत्स्की यांच्या मते मूल समाजात आणि मित्रांसोबत संवाद साधू शकते. नवीन पॅटर्नमध्ये वायगोत्स्की, पियाजे आणि कोहनबर्ग यांच्या सिद्धांताचा थेट प्रश्न न विचारता त्यांच्या वर्गात कसा वापर करावा यावर प्रश्न येतात. बघा, यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 15. तुमच्या वर्गात एक विद्यार्थी आहे ज्याला वाचताना अक्षरे उलट दिसतात किंवा वाचताना ओळी सुटतात. उदाहरणार्थ बीला डी वाचणे. एक शिक्षक म्हणून तुम्ही या परिस्थितीचे विश्लेषण कसे कराल आणि कोणती कृती कराल? तर बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याला डिस्लेक्सिया असू शकतो हे ओळखून त्याच्यासाठी दृश्यात्मक आणि कृतीयुक्त अध्यापन पद्धतीचा वापर कराल. समावेशक शिक्षणाअंतर्गत प्रत्येक मुलाच्या समस्येचे विश्लेषण करून त्याला मुख्य प्रवाहात शिकवणे शिक्षकाचे कर्तव्य आहे. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP नुसार विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्यासाठी सतत आणि सर्वंकष मूल्यमापन करताना शिक्षकाने खालीलपैकी कशावर भर देणे आवश्यक आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी.
शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान मुलाच्या प्रगतीचे निरीक्षण करून त्याला योग्य फीडबॅक देण्यावर, नवीन पॅटर्ननुसार गुणांपेक्षा विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे मूल्यमापन करण्यावर भर दिला जातो. प्रश्न क्रमांक 17. वर्गात एखादा घटक शिकवताना विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत आणि चर्चा करत आहे, तर हे खालीलपैकी कशाचे लक्षण आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. एक प्रभावी आणि बालकेंद्रित समृद्ध शिक्षण वातावरणाचे हे लक्षण आहे. तार्किक दृष्टिकोनातून मुलांचे प्रश्न विचारणे हे त्याच्या जिज्ञासू वृत्तीचे आणि सक्रिय सहभागाचे लक्षण मानले जाते. प्रश्न क्रमांक 18. इयत्ता 8वीचा एक विद्यार्थी जर समाजात कायदे नसतील तर काय होईल यासारख्या अमूर्त आणि काल्पनिक परिस्थितीवर तर्कशुद्ध चर्चा करू शकतो. जीन पियाजेच्या सिद्धांतानुसार तो सध्या बौद्धिक विकासाच्या कोणत्या अवस्थेत आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. औपचारिक क्रियात्मक अवस्था या अवस्थेत आहे तो. मुले 11 ते 14 वर्ष वयोगटातील किशोरवयीन असतात आणि या वयात मुले अमूर्त विचार आणि परिकल्पनात्मक तर्क करू शकतात, जे औपचारिक अवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 19. एका विज्ञान शिक्षकाला वर्गात पर्यावरण प्रदूषण हा घटक शिकवायचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषण आणि समस्या निवारण कौशल्य विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती सर्वात जास्त प्रभावी ठरेल? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. स्थानिक नदी किंवा कचरा डेपोच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी प्रकल्प देणे आणि गटचर्चा घडवून आणणे. ही पद्धत या अध्यापन पद्धती सर्वात जास्त प्रभावी ठरेल. उच्च प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील समस्यांशी जोडल्यास त्यांची विश्लेषण क्षमता वाढते. रचनावाद हा कृतीतून शिकण्याला प्राधान्य देतो. प्रश्न क्रमांक 20. वर्गात गणित शिकवताना शिक्षक नेहमीच मुलांकडे कठीण प्रश्न आणि मुलींकडे सोपे प्रश्न सोपवतात. तसेच मुले गणितात जन्मजात हुशार असतात असे विधान करतात. शिक्षकाचे हे वर्तन काय दर्शविते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जेंडर स्टिरिओटाइप म्हणजे लिंगभाव पूर्वग्रह. बदलत्या पॅटर्नमध्ये जेंडरवर आधारित असे उपाययोजनात्मक प्रश्न नक्की विचारले जातात. शिक्षकाने वर्गात समता आणि जेंडर न्यूट्रॅलिटी राखणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार पेपर 2च्या स्तरावर विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकात 360 अंश बहुआयामी कार्ड समाविष्ट करण्याचे सुचवले आहे. याचा मुख्य उद्देश काय आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विद्यार्थ्यांचे स्वमूल्यमापन, सहकार्याचे मूल्यमापन आणि शिक्षकाचे मूल्यमापन या तिन्हींचे विश्लेषण करणे. आधुनिक मूल्यमापन पद्धती केवळ पाठांतरावर आधारित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक विश्लेषण करणारी असावी. प्रश्न क्रमांक 22. इयत्ता 7वी मधील रोहन
हा गणिताचे कठीण कोडे सोडवताना अपयशी ठरला. तरीही तो निराश न होता ज्यावेळी मी वेगळी पद्धत वापरून पाहील, मला हे नक्की जमेल असा विचार करतो. रोहनची ही मानसिकता खालीलपैकी काय दर्शवते? ते या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अंतर्गत अभिप्रेरणा आणि वाढीचा दृष्टिकोन. पेपर 2च्या विद्यार्थ्यांमध्ये अमूर्त ध्येय आणि अंतर्गत अभिप्रेरणा महत्त्वाची भूमिका बजावतात. अपयशाकडे शिकण्याची एक पायरी म्हणून पाहणे हे ग्रोथ मेंडेसचे लक्षण आहे. प्रश्न क्रमांक 23. खालील विधान ए आणि कारण आर वाचा आणि योग्य पर्याय निवडा. विधान ए, शिक्षकाने उच्च प्राथमिक वर्गात विद्यार्थ्यांना कोणतीही समस्या सोडवताना स्वतःचा प्रक्रियेवर विचार करण्यास प्रवृत्त केले पाहिजे, कारण स्वनियामक विचार आणि अधिसंज्ञान मुलांमध्ये उच्चस्तरीय तार्किक व विश्लेषण क्षमता विकसित करण्यास मदत करतात. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. पेपर 2मध्ये विचारांवर विचार करणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा एखादे मूल आपण समस्येचा विचार कसा करत आहोत हे समजून घेते, तेव्हा त्याची तार्किक क्षमताही वाढते. प्रश्न क्रमांक 24. विज्ञान किंवा सामाजिक शास्त्राचा एखादा कठीण घटक शिकवताना इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांमध्ये काही पर्यायी संकल्पना किंवा चुकीचे समज असल्याचे शिक्षकाच्या लक्षात येते. या परिस्थितीचे विश्लेषण करून शिक्षकाने काय पाऊल उचलले पाहिजे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. या संकल्पना मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे हे ओळखून विविध प्रयोगाद्वारे त्यांच्या विचारांना आव्हान दिले पाहिजे. नवीन रचनावादी पॅटर्ननुसार मुलांच्या चुका किंवा त्यांचे चुकीचे समज हे त्यांच्या विचार करण्याची पद्धती दर्शवतात. शिक्षकाने त्याला शिकण्याची एक संधी मानून योग्य कृती करणे गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 25. इयत्ता 8वीमधील सायली विचार करते की जर मी परीक्षेमध्ये कॉपी केली नाही तर माझे पालक आणि शिक्षक माझ्यावर खुश राहतील आणि मला एक चांगली मुलगी समजतील. लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार सायली नैतिकतेच्या कोणत्या पातळीवर अवस्थेत आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पारंपरिक पातळी, चांगली मुलगा, चांगली मुलगी, अभिमुखता. पेपर 2मधील किशोरवयीन मुले बहुतांश वेळा समाजाच्या, पालकांच्या आणि मित्रांच्या नजरेत चांगले बनण्याचा प्रयत्न करतात. थेट व्याख्या पाठ करण्याऐवजी अशा प्रकारच्या उदाहरणावरून सिद्धांत ओळखणे नवीन पॅटर्नचे हे वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 26. एका वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना एका ऐतिहासिक घटनेचे 2 वेगवेगळ्या इतिहासकारांनी लिहिलेले दृष्टिकोन वाचायला देतात आणि त्यांना दोन्ही लेखकांच्या विचारसरणीमधील फरक आणि त्यामागील कारणाचे विश्लेषण करा असे सांगतात. या कृतीद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या कौशल्याचा विकास करत आहेत? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी.
चिकित्सक विचारक्षमता आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण. विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे हे राष्ट्रीय क्रिटिकल थिंकिंग विकसित करणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. कोणत्याही माहितीची विविध बाजूने विश्लेषण करणे म्हणजेच चिकित्सक विचारसरणी होय. प्रश्न क्रमांक 27. तुमच्या उच्च प्राथमिक वर्गात सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास पार्श्वभूमी असलेले काही विद्यार्थी नव्याने दाखल झालेले आहेत. वर्ग शिक्षक म्हणून त्यांच्या अंगी असलेल्या विशिष्ट सांस्कृतिक ज्ञानांचा आणि अनुभवाची तुम्ही वर्गात कसा उपयोग कराल? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यांच्या अनुभवांचा वर्गातील चर्चांमध्ये समावेश करून सर्व विद्यार्थ्यांमध्ये परस्परांबद्दल आदर आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण कराल. समावेशक शिक्षणाचा मुख्य गाभा हाच आहे की वर्गातील विविधता ही अडचण नसून ती एक समृद्ध संसाधन आहे. प्रश्न क्रमांक 28. उच्च प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि समस्या निवारण कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या धोरणाचा अवलंब केला पाहिजे? बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. केवळ 2 आणि 3. चुकून घाबरून न देता चुकांना शिक्षकांची एक पायरी म्हणून स्वीकारण्याचे वातावरण तयार करणे. विद्यार्थ्यांना स्वतःचे प्रश्न आणि परिकल्पना तयार करण्यास प्रोत्साहन देणे. हे दोन्ही पर्याय बरोबर आहे. सर्जनशीलता वाढवण्यासाठी अपसारी विचार आवश्यक असतो. विधान 2 आणि 3 हे रचनावादी वर्गाचे लक्षण आहेत, तर विधान 1 आणि 4 हे घोकंपट्टीला आणि संकुचित विचाराला प्रोत्साहन देते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. इयत्ता 7वीचा वर्ग शिक्षक अपूर्णांकांची तुलना हा घटक शिकवत आहे. मुले मूर्त वस्तूंच्या साहाय्याने हा घटक सहज समजून घेतात, परंतु जेव्हा शिक्षकाने त्यांना ए आणि बी पेक्षा मोठा आहे आणि बी हा सी पेक्षा मोठा आहे तर सर्वात मोठा कोण असा केवळ शाब्दिक अमूर्त प्रश्न विचारला तेव्हा मुले गोंधळात पडली. पियाजेच्या सिद्धांतानुसार या मुलांमध्ये सध्या कोणत्या कौशल्याची कमतरता दिसून येते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सक्रमांक अनुमान. अनुमान आकलन क्षमता म्हणजे अमूर्त स्वरूपात घटकांमधील परस्पर संबंध ओळखून तर्क लावणे. पेपर 2च्या वयोगटातील मुले मूर्त क्रियात्मक अवस्थेकडून औपचारिक अवस्थेकडे संक्रमित होत असतात. अशा प्रकारच्या मानसिक प्रक्रियेत गोंधळतात. प्रश्न क्रमांक 30. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी जो अभ्यासात खूप हुशार आहे, अचानक गेल्या काही दिवसांपासून वर्गात शांत आणि उदासीन राहत आहे. तो मित्रांशी संवाद टाळतो आहे आणि त्याच्या गृहपाठाचा दर्जा खालवला आहे. या परिस्थितीचे विश्लेषण करून एक संवेदनशील शिक्षक म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्या वर्तनातील हा बदल किशोरवयीन अवस्थेतील मानसिक भावना आणि कौटुंबिक तणावामुळे असू शकतो.
हे ओळखून त्याच्याशी खाजगीत सहानुभूतीचे संवाद साधणे ही पहिली प्रतिक्रिया असेल. उच्च प्राथमिक स्तरावरील मुले 11 ते 14 वर्ष तीव्र भावनिक आणि शारीरिक बदलामुळे असतात आणि शिक्षकाने केवळ शैक्षणिक कामगिरी न पाहता त्यांच्या मानसिक आरोग्याचा विश्लेषण करणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 31. खालील विधाने ए आणि कारण काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. विधान ए. उच्च प्राथमिक वर्गांमध्ये सामाजिक शास्त्र शिकवताना केवळ तथ्ये आणि तारखा पाठ करून घेण्याऐवजी वादविवाद आणि भूमिका पालन या पद्धतीचा वापर केला पाहिजे, कारण वादविवाद आणि चर्चांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनाचे विश्लेषण करण्याची आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित होते. तर दोन्ही विधान हे बरोबर वाटतात का? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. राष्ट्रीय पाठ्यचर्या आराखडानुसार सामाजिक शास्त्राचे अध्यापन हे पाठांतराकडून विश्लेषणाकडे नेणारे असावे. त्यामुळे विधान आणि कारण दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. प्रश्न क्रमांक 32. हार्वर्ड गार्डनर यांच्या बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार वर्गातील विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या धोरणाचा वापर करणे सर्वात अयोग्य ठरेल? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता ही एकाच निश्चित घटकाने बनलेली असते असे मानणे, सर्वांना एकाच चाकोरीबद्ध पद्धतीने शिकवणे आणि मूल्यमापन करणे. तर बघा, हा अयोग्य म्हणजे काय? चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पर्याय ए मध्ये प्रत्येक घटकाचे सादरीकरण करण्यासाठी दृश्यात्मक, मौखिक आणि कृतीयुक्त अशा विविध पद्धतीचा वापर करणे हे विधान बरोबर आहे. विधान सी. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सहशालेय उपकरणाचे आयोजन करणे हे विधान पण बरोबर आहे. विधान डी. विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या गतीनुसार त्यांना स्वतःच्या पद्धतीने ज्ञानरचना करण्याची संधी देणे हे विधानसुद्धा बरोबर आहे. तर अयोग्य विधान हे बी विधान आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न वाचताना योग्य आणि अयोग्य याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे. गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्ता एक आयामी नसून बहुआयामी असते. त्यामुळे सर्वांना एकाच पद्धतीने शिकवणे हे सर्वसमावेशक शिक्षकाच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. अशा प्रकारे आज आपण TETसाठी अतिशय उपयुक्त बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघितले आणि ते सुद्धा CTETच्या धर्तीवर जशा स्वरूपाचे विचारले जाते अगदी तशाच स्वरूपाचे प्रश्न बघितले आहे आणि ते तुम्हाला येत्या TET आणि CTETच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पूर्ण बघा, चांगला अभ्यास करा आणि या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायदा होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.